हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहेत. हे सर्व PYQ आहेत. हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत. मित्रांनो, तुमच्या ज्या मागील वर्षाच्या ज्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांमधून हे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024साठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जेवढ्या वेळात जास्त तुम्हाला रिवाईज करता येईल तेवढ्या जास्त वेळा रिवाईज करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातू आढळते? पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील जो गडचिरोली जिल्हा आहे त्या ठिकाणी लोह सर्वात जास्त आढळतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. आता गडचिरोलीमध्ये कोणत्या भागात? तर सुरजागड. पहा, गडचिरोलीचा जो सुरजागड भाग आहे तिथे लोहाचे उच्च प्रतीचे साठे आहेत मित्रांनो. ओके, पुढे पाहूया. राटवानी घेर हे कोणत्या ठिकाणातील आदिवासी नृत्य? पहा मित्रांनो, राटवानी घेर हे गुजरातमधील आदिवासी नृत्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 गुजरात. समोरचा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? पहा, गोवा, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा. आंध्र प्रदेशची नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. पहा, गोव्याची आहे, गुजरातची आहे, तेलंगणाची आहे. त्यासोबतच मध्य प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड या 6 राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागून आहेत. ओके, समोरचा प्रश्न, भारतात कोरडवाहू शेती प्रामुख्याने डॅश डॅश पेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशापुरती मर्यादित आहे. पहा मित्रांनो, कोरडवाहू शेती 75 सेंटीमीटर पेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशामध्ये केली जाते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 75 सेंटीमीटर. समोरचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यातील किशोरवयीन मुलामुलींची संख्या सर्वात कमी होती? मुंबई शहरामधील. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मुंबई शहर. समोरचा प्रश्न, महिलांसाठी सेवा सदनच्या माध्यमातून शुश्रूषा अभ्यासक्रम डॅश डॅश करून सुरू करण्यात आला? रमाबाई रानडेंकडून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रमाबाई रानडे यांनीच सेवा सदनची स्थापना केली. कोणत्या ठिकाणी? मुंबई येथे. किती साली? 1908 मध्ये. या कोण होत्या? तर या न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्या पत्नी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना देखील केली होती. यांच्याबद्दलचे हे महत्त्वाचे पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. समोरचा प्रश्न, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अभिजित बॅनर्जी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अभिजित बॅनर्जी. समोरचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे घेण्यात आले होते? आपण सर्वांना माहिती आहे हे अधिवेशन पहिल्यांदा पुण्यामध्ये भरणार होते, पण मुंबईमध्ये हे याचे अधिवेशन पहिले भरवण्यात आलं. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. मुंबईच्या कोणत्या ठिकाणी? गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये. या अधिवेशनास किती प्रतिनिधी उपस्थित होते? 72 प्रतिनिधी उपस्थित होते. पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत व्योमेश चंद्र बॅनर्जी. कोण आहेत? व्योमेश चंद्र बॅनर्जी. ओके, स्थापनेत पुढाकार कोणाचा? AO ह्यूम. काय? स्थापनेत पुढाकार कोणाचा? AO ह्यूम. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत? सिंधुदुर्गमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. किती आहेत? 3 आहेत मतदारसंघ. कोणकोणते? कणकवली, कुडाळ, सावंतवाडी. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील नगर परिषदेत जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? पहा मित्रांनो, नगर परिषदेमध्ये 40,000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर 27 ते 28 सदस्य असतात. ओके, 40,000 ते 1 लाख लोकसंख्या असेल तर 25 ते 37 सदस्य असतात आणि 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर 38 ते 65. किती? 38 ते 65 सदस्य असू शकतात. मग आपल्याला काय विचारलंय? जास्तीत जास्त किती सदस्य? तर ते आहेत 65. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 65. ओके, समोरचा प्रश्न, गंगापूर धरण नाशिक जिल्ह्याजवळ डॅश डॅश नदीवर आहे? गंगापूर धरण नाशिक जिल्ह्याजवळ गोदावरी नदीवर आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गोदावरी. महत्त्वाचा प्रश्न, भारतातील पहिले माचीचे धरण कोणते? तर ते गंगापूर धरण. ओके, त्यानंतर याचे
बांधकामास सुरुवात 1947 मध्ये झाले आणि पूर्ण झालं 1954 मध्ये. क्षमता किती आहे? 5.5 TMC. उंची किती आहे? 36.59 मीटर. लांबी किती आहे? 3902 मीटर. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान परिषदेचे कामकाज सभापतींच्या नियंत्रण आणि मार्गदर्शनाखाली होते. अगदी बरोबर. एका विशिष्ट संख्येने सदस्य दर 4 वर्षांनी निवृत्त होतात आणि या रिक्त जागा नव्याने निवडणुका घेऊन भरल्या जातात. 4 आहे का? तर 2 आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, केवळ एक क्रमांकाचं विधान बरोबर आहे. ओके. सभापती संपूर्ण सभागृहावर नियंत्रण ठेवतो आणि विधान परिषदेचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि नव्याने तितकेच सदस्य निवडले जातात. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बऱ्याच वेळा यावर आपण डिस्कशन केले, मीही तुम्हाला सांगितले. मग आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? त्याचे उत्तर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढे पाहूया. चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार कधीपासून सुरू करण्यात आला? तर तो 1969 पासून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 1969. हा भारतीय चित्रपट सृष्टी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे मित्रांनो. स्वरूप काय? 10 लाख रुपये. सुवर्ण कलम, कमळ आणि शाल. पहिल्या विजेत्या कोण आहेत? देविका राणी. देविका राणी या दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्काराच्या पहिल्या विजेता आहेत 1969 सालच्या. कधीच्या? 1969 सालच्या. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? रामकृष्ण परमहंस यांचे निकटचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची 1897 मध्ये स्थापना केली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. दोन्हीही विधाने अगदी बरोबर आहेत मित्रांनो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 दोन्ही विधाने बरोबर आहेत. ओके. पहा, स्वामी विवेकानंदांबद्दल बोलायचं झालं तर यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. 1897 मध्ये यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. तसेच 1893च्या शिकागो येथील धर्म परिषद त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि बनारस हिंदू विद्यापीठ याची स्थापना 1916 मध्ये केलेली आहे. संस्थापक आहेत पंडित मदन मोहन मालवीय, आत्ताच सांगितलेले. पुढे पाहूया. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर डॅश डॅशला भारतात प्रथम स्थान आहे. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर मध्य प्रदेशला भारतात प्रथम स्थान आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश. एकूण लोकसंख्या अनुसूचित जमातींची 1.53 कोटी. अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती? 1.53 कोटी. ओके. आणि सर्वात कमी आहे गोव्यामध्ये. पुढे पाहूया. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली? कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत? अनुच्छेद 324. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, अनुच्छेद 324. आता 148 यानुसार नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे कर्तव्य अधिकार सांगण्यात आलेत. अनुच्छेद 151 मध्ये भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे केंद्राचे व राज्याचे अहवाल त्या सभागृहापुढे मांडण्याचे, घडवून आणण्याचे अधिकार आहेत. आणि अनुच्छेद 348 नुसार सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयामध्ये अधिनियम, विधेयके इत्यादीसाठी इंग्रजी भाषा वापरण्याची तरतूद आहे. ओके. पुढे पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे? पहा मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे? तर ते आहे यवतमाळमध्ये. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे. कोणत्या ठिकाणी? यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आहे. 148.63 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. ओके. आता या ठिकाणी या वन्यजीव अभयारण्यामध्ये हायना, चितळ, काळवीट, सांबर, रानडुक्कर, मोर, माकड इत्यादीचे आश्रयस्थान आहे. ओके. पुढे पाहूया. महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, क्रीडा. ओके. सुरुवात कधी झाली या पुरस्काराची? 1970 मध्ये. 3 लाख रुपये दिले जातात. पहिले विजेते DN सरदेसाई. पहिला कोणाला देण्यात आला? DN सरदेसाई यांना. पुढे पाहूया.
सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले. कधी केली? 12 जून 1905 मध्ये. समोरचा प्रश्न, खो खो खेळाची सुरुवात कोणत्या देशातून झाली? खो खो खेळाची सुरुवात भारतातून झाली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भारत. समोरचा प्रश्न, 1857च्या बंडात कोल्हापूरमधून कोण सहभागी झाले होते? पहा मित्रांनो, 1857च्या बंडात कोल्हापूरमध्ये चिमा साहेब सहभाग झाले होते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चिमा साहेब. ओके. कधी झाला होता? तर कोल्हापूरमध्ये हा पहिला उठाव 31 जुलै 1857च्या रात्री झाला होता. 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी हा उठावास पुढाकार घेतला होता. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अजिंठा लेण्या हे 31 बुद्ध लेण्यांचे संकुल आहे. अजिंठा लेण्या वाघूर नदीच्या बेसाल्टी घडींमध्ये कोरण्यात आले आहेत. पहा, दोन्ही विधाने बरोबर आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1 आणि 2 दोन्ही बरोबर. आणि युनेस्कोने 1983 मध्ये यात जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. हे देखील लक्षात ठेवायचे. आणि या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी या लेण्या ओळखल्या जातात. ओके. पुढे पाहूया. गोरीगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ हिमालयातील खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? तर ती आहे सरयू. सरयू नदी गोरीगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ हिमालयातून सरयू नदी उगम पावते. ओके. पुढे पाहूया. सर्व बाजूंनी पर्वतांनी वेढलेले मध्यभागी डॅश डॅश सरोवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या सरोवराच्या उपस्थितीमुळे मणिपूरचा प्राकृतिक भूगोल वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर ते सरोवर आहे लोकटक सरोवर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लोकटक सरोवर. हे मणिपूर राज्यातील मोडुरांग येथे हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आणि या सरोवरावर जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याचं नाव आहे केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यान. ओके. हे सरोवर मणिपूर राज्यातील मोडुरांग येथे हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आणि या सरोवरावर जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याचं नाव आहे केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील वर्षांच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत. हे सर्व PYQ आहेत. हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.